डाळीतला शेवगा, ज्यात मी 2 डाळी वापरलेल्या आहेत आणि ही भाजी आरोग्याला तर छान आहेच. शेवगा आणि ही भाजी एवढी झटपट होते की तुम्ही पटकन अशी सकाळी डब्याला, मुलांना, नवऱ्याला अशी देऊ शकता आणि चवीलाही एवढी छान होते. तर ही भाजी कशी बनते आणि ह्याच्यासाठी काय काय साहित्य मी घेतलं आहे, तर तुम्हाला आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये या रेसिपीत दाखवते. पटकन झटपट बनणारी चविष्ट अशी डाळ शेवगा किंवा शेवग्याची भाजी. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर ही अशी चविष्ट भाजी करण्यासाठी मी इथं शेवगा घेतलेला आहे आणि ही लाल मसूर आणि मुगाची डाळ अशी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. इथे मी एक कांदा घेतलेला आहे चिरून आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि थोडा लसूण घेणार आहे. तर इथं मी कढईत तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापल्यावर सर्वप्रथम मी ह्याच्यात मोहरी आणि थोडं हिंग घालणार आहे. लसूण घातलेला आहे, अख्खा घालते मी. हा थोडा लालसर झाला की याच्यात आपण कांदा घालूया. लसूण थोडा लालसर झाल्यावर 2 मीडियम आकाराचे कांदे चिरले होते ते घातले. कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घेऊया. आता इथे आपला कांदा लालसर झाला आहे. जो एक टोमॅटो चिरून ठेवला आहे तो घालूया. आता यात मी सर्व सुके मसाले घालणार आहे, ज्याच्यात घरचा मसाला, हळदी, जिरं पावडर, धणं पावडर असं तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त घेऊ शकता. तर हे सर्व घातल्यानंतर शेवटी वरून मी मीठ घालणार आहे. मसाले घालून झालेले आहेत. तर याच्यात मी बेडगी मिरची पावडरही घातलेली आहे, छोटे 2 चमचे. तर हे सर्व मसाले घालून झाल्यावर आता यात अर्धा ग्लास पाणी घालूया आणि हे 1 मिनटासाठी हे सर्व मिश्रण आपण झाकून होऊ देऊया, चांगलं शिजू देऊया. तर 1 मिनटं झालेलं आहे. मसाला एकजीव झालेला आहे आणि तेल छान सुटलेलं आहे. तर आता याच्यात जी डाळ मी तुम्हाला दाखवली होती मसूर आणि मुगाची, जी धुवून ठेवलेली आहे ते, आणि आपण याच्यात शेवगा घालूया. शेवगा घालून झालं. आता डाळ घालूया आपण. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यात तुम्हाला हवं तेवढं पातळ किंवा घट्ट असं त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. तर यात मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता. आणि मी ह्याच्यात 2.5 चमचे मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात मीठ घालू शकता. आता या भाजीला आपण 1 उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीकवर ठेवून झाकून ह्याच्यातली डाळ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत ह्याला होऊ देऊया. ही भाजी एवढी सुंदर होते. डाळीची आमटी म्हणा या शेवग्याची डाळीतली भाजी म्हणा, पण चवीला एवढी होते की भातावर, चपातीवर कशी घ्या, खूपच अप्रतिम लागते. तर 5 ते 10 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी आणि डाळ शिजलेली आहे. जेव्हा ह्यातली डाळ शिजते तेव्हा समजून जायचं की शेवगाही शिजलेलाच असतो, अगदी मऊसूत होतो. आणि आता ही भाजी थोडी मला घट्ट वाटते म्हणून मी ह्याच्यात थोडंसं गरम पाणी अजून घालते. तुम्हाला जर एवढी घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर ह्यात मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि भाजी तर आपली जवळपास झालेली आहे. जेव्हाही तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर गार पाणी घालू नका, गरम पाणीच घाला. तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली डाळीतला शेवग्याची भाजी, आणि ही एवढी सुंदर भाजी होते चवीला. तर आता आपण ह्याच्यात वरून कोथिंबीर घालूया आणि गॅसची फ्लेम आपण बंद करूया. तर या पद्धतीची आईच्या चवीची भाजी तुम्हीही एकदा नक्की करून पहा आणि खूप छान आणि झटपट अशी होते आणि आरोग्यालाही खूप छान. तर अशी भाजी नक्की करा आणि कशी झाली, कशी चव नक्की मला कळवा. तर भेटूया पुन्हा पुढच्या नवीन रेसिपीत.
आईची चव.